अर्जुन सायलीला किचनमध्ये मदत करत असतो. कांदा कापणं, मिरची कापणं हे सगळी मदत तो सायलीला करत असतो. आणि ते दोघंजणं तन्वीबद्दलही बोलत असतात की कशी ती पळाली, कशी तिला नाटकं करायला खूप आवडतात. सायली आधीचं पूर्वीचं तिचं आयुष्य कसं होतं हे सांगत असते की आश्रमात सुद्धा ती खूपच आळशीपणा करायची, कधी कामाला हात नाही लावायची, नुसतं लोळत असायची आणि तिला फक्त पैसे हवे असायचे मजा करायला. म्हणूनच तर तिला असं वाटायचं की कोणत्या तरी श्रीमंत मुलाशी लग्न करायचं आणि पैसे उधळायचे आणि त्यामुळेच ती तुमच्या मागे लागलेली. पण ते जमलं नाही म्हणून अश्विन भाऊजींशी लग्न केलं आता तिने. आणि इथं अर्जुन या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. अर्जुन सायलीला विचारतो, अजून काही तुम्हाला तिच्याबद्दल माहिती आहे का? ती पूर्वी काय करायची, कोणाला भेटायची, तिचं पूर्वीचं आयुष्य कसं होतं. तो या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो, कारण केससाठी फायद्याचं ठरेल म्हणून. आणि तो तिला सायलीला सांगत असतो, अजून काही गोष्टी आहेत का, बारक्या बारक्या गोष्टी पण काही आहेत तिच्याबद्दल तर सांगा. आणि ती म्हणते, माझ्यापेक्षा जास्ती मधुभाऊंना माहिती असेल. अर्जुन म्हणतो, काय? हो, हे बरोबर आहे, मग चला मधुभाऊंकडे, आपण तिकडे जाऊन त्यांच्याशी बोलूया. सायली म्हणते, हो पोहे होतच आलेत, आपण पोहे घेऊनच जाऊया ना. तो म्हणतो, ठीक आहे. दुसरीकडे ॲडव्होकेट दामिनी देशमुख हिला दाखवलं जातं. क्षिती जोग हे कॅरेक्टर प्ले करते. तिच्यापुढे एक माणूस बसलेला असतो, वयस्कर. ती त्या माणसाला म्हणते, माझी किंमत तुम्हाला माहिती आहे ना, मी केस लढते, ह्याची किंमत तर तुम्हाला माहितीच असायला हवी. तर तो माणूस म्हणतो, अहो खूप सांगताय तुम्ही पैसे. ती म्हणते, जर का ही केस तुम्हाला जिंकायची नसती तर तुम्ही इथे बसलाच नसता ना. मी टॉप 5 लॉयर्सपैकी एक आहे, त्यामुळे तुम्हाला ही किंमत तर द्यावीच लागेल. आणि तुम्ही काय छोटा मोठा नाही, 25 करोडचा फ्रॉड केला आहेत. आणि ती एका पेपरावर 15 करोड लिहिते आणि त्याच्यासमोर ठेवते. तो माणूस बघून एकदम थक्क होतो आणि म्हणतो, 15? ती म्हणते, हो, ही जर माझ्या बँकेत आली अमाऊंट तरच मी ही केस लढीन. आणि तुम्हाला माहिती आहे मी जिंकणारच आहे, त्यामुळे आता तुम्ही विचार करा. तो म्हणतो, मला जेलमध्ये नाही जायचं, मी द्यायला तयार आहे. आणि ती ही केस घेते. दुसरीकडे सायली आणि अर्जुन मधुभाऊंकडे आलेले असतात. सायली मधुभाऊंना पोहे देते खायला आणि अर्जुन त्यांना प्रश्न विचारत असतो की या तन्वीचं पूर्वीचं आयुष्य कसं होतं, तुम्ही तिला चांगलं ओळखत होतात ना, त्याबद्दल काही सांगाल का? तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की ती खूप हट्टी होती, रागीट होती, तिचं कोणाशीच जमायचं नाही. वयस्कर लोकांशी तर सोडा, मुलांशी पण तिचं जमायचं नाही. आणि अर्जुन हे सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकत असतो. मधुभाऊ म्हणतात, एकदा तर एक जोडपं आलेलं वयस्कर, मी नव्हतो त्यावेळेला पनवेलमध्ये, तेव्हा तिने त्या जोडप्याला परस्परच हकलवून लावलं. अर्जुन म्हणतो, असं का केलं तिने? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, मी पण आल्यानंतर तिला असं विचारलं होतं, तू हे काय केलंस? तर ती म्हणते, आधीच आपल्या खाण्याचे वांदे आहेत, आणखीन 2 तोंड काय करायचे आहेत, म्हणजे आम्हाला जे घास मिळतात त्यातही वाटेकरी, अशी प्रवृत्तीची होती ती. इथे अर्जुन ऐकून खूपच थक्क होतो की काय स्वभाव होता या तन्वीचा. आणि तो म्हणतो, आणखीन काही आठवतं आहे का तुम्हाला? इथे मधुभाऊ म्हणतात, तन्वी विलासला घेऊन आलेली. आणि हे ऐकून अर्जुन एकदम थक्क होतो. तो म्हणतो, काय? मधुभाऊ म्हणतात, हो, आणि मी नेहमीच कोणीही आश्रमात आलं तर मी त्याचं स्वागतच करायचो. आणि तसंच सायलीनीही त्या व्यक्तीचं स्वागत केलं, विलासचं, आणि त्याचं आदरातिथ्य केलं. हीच माझी शिकवण होती आणि सायलीनेही तेच केलं. दुसरीकडे ॲडव्होकेट दामिनी देशमुख आपल्या केबिनमध्ये बसलेली असते. तेवढ्यातच आतमध्ये महिपत आणि नागराज शिरतात आणि महिपत एकदम बोलायला लागतो, अहो मॅडम, मला तुमच्याशी बोलायचं. आणि ती एकदम उठून उभी राहते आणि म्हणते, तुम्ही असे कसे आत आलात, तुमची अपॉइंटमेंट होती का? तो म्हणतो, नाही, तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? तर इथे नागराज म्हणतो, हे महिपत शिकरे. ती म्हणते, मला काहीच ऐकायचं नाही, तुम्ही जा आणि अपॉइंटमेंट घेऊन या. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही मला ओळखत नाही, मी खूप मोठा बिल्डर आहे आणि तुम्ही खूप मोठा लॉयर आहात. ती म्हणते, माझी तुलना तुम्ही तुमच्याबरोबर करू नका, बाहेर जा. तो म्हणतो, माझं ऐकून तर घ्या, मी काय बोलतोय ते. पण ती त्याचा महिपतचा अपमान करते आणि सांगते, यायचं तर बरोबर अपॉइंटमेंट घेऊन यायचं, आणि तुम्ही जास्त शिकलेला दिसत नाही आहात मला, त्यामुळे तुमच्याच भाषेत सांगते, इकडून निघा, कळलं? ती म्हणते, पिऊन कुठे गेला, त्यांनी तुम्हाला कसं सोडलं? तेव्हा तो म्हणतो, त्याला मी विचारलंच नाही. आणि तिला खूप राग येतो. ती म्हणते, आत्ताच्या आत्ता बाहेर जा, नाही तर मी तुम्हाला हकलवीन, आणि पुढच्या वेळेला याल तर अपॉइंटमेंट घेऊन यायचं, कळलं? आता निघा. महिपतकडे पण काही दुसरा पर्याय नसतो. ही वकील तर त्याला हवीच असते साक्षीला सोडवायला, म्हणून तो तिचं ऐकतो आणि बाहेर जाऊन दोघंजणं बसतात. इकडे अर्जुन चिडतो सायलीवर आणि तो म्हणतो की तुम्हाला मी सांगितलं होतं, तिच्याबद्दलची काहीही इन्फॉर्मेशन असेल तर मला सांगा, तुम्ही असं कसं केलं? आणि एकदम मधुभाऊ पण उठतात आणि म्हणतात,
जावई बापू तुम्ही एवढे चिडलात का? तेव्हा त्याला कळतं आपण जरा जास्तच चिडलो आहे. तो जरा शांत होतो आणि म्हणतो, असं नाही आहे मधुभाऊ, मी सायलीनं आधीच सांगितलं होतं की तिच्या बाबतीत काहीही इन्फॉर्मेशन असेल, काहीही असेल तर मला सांगायचं. आणि ही एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवलीत की तन्वीच विलासला इकडे घेऊन आलेली म्हणून. आणि दोघंजणंही एकमेकांकडे बघतात आणि अर्जुन चिडलेला आहे हे त्यांना कळतं. सायली सगळ्या गोष्टी सावरण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, अहो खरंच मला हे वाटलं नव्हतं की ही गोष्ट तेवढी महत्त्वाची असेल. अर्जुन म्हणतो, असं कसं म्हणताय तुम्ही? तिच्या बाबतीत कोणतीही गोष्ट असो, महत्त्वाची असो नसो, काही असो, मला सगळ्या गोष्टी सांगा. आणि ही तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तन्वी त्या विलासला घेऊन आलेली, म्हणजे तन्वी आधीपासूनच महिपत आणि साक्षीबरोबर होती आणि त्यामुळेच ती त्यांना साथ देत होती. तुम्हाला हे कसं कळलं नाही की ही महत्त्वाची गोष्ट असेल? ती म्हणते, हो माफ करा ना मला. सायली कान पकडते. सायली आणि अर्जुन मधुभाऊंमार्फत एकमेकांशी बोलत असतात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, तुम्हाला दोघांना जे बोलायचं ना ते परस्पर बोला, मला हे करू नका, घेऊ नका तुमच्या लुटूपुटूच्या भांडणात. आणि मग अर्जुन त्या दोघांनाही सांगतो, तन्वीबद्दलची कोणतीही माहिती असेल, तुम्हाला वाटते की महत्त्वाची आहे नाही आहे काही असो, ती मला सांगा. आणि ही खूप मोठी गोष्ट होती, त्यामुळे ही आपल्या केससाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. सायली म्हणते, हो पुढच्या वेळपासून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेन. अर्जुन म्हणतो, आपण एकमेकांशी आधीपासून बोलत होतो की तन्वीबद्दलच्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला हव्यात, माहिती असायला हवं, म्हणजे आपल्या केससाठी खूप महत्त्वाचं होईल. आणि एवढी मोठी गोष्ट तुम्ही लपवलीत. ती म्हणते, आता मी असं नाही करणार, पण मला केसवरनं काढणार नाही ना? तो म्हणतो, नाही. इकडे महिपत आणि नागराज दामिनी देशमुखच्या केबिनच्या बाहेर येतात आणि बाहेर येऊन रिसेप्शनच्या इकडे बसतात. नागराज महिपतला सांगत असतो, तू हे सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या आणि कशा? तो म्हणतो, तू बंदूक कशी नाही काढलीस? काही गंज लागलेलं का तुझ्या बंदुकीला? तो म्हणतो, माझ्या मुलीचा प्रश्न आहे आणि ही वकील माझ्या मुलीला बाहेर काढू शकते, त्यामुळे मला हे सगळं करावं लागतंय. ते दोघंजणं तिकडे बराच वेळ बसलेले असतात. नागराज म्हणतो, मी जातो. तेव्हा महिपत नागराजला म्हणतो, तुझा असा कोणता बिझनेस उतू चालला आहे ज्याच्यासाठी तुला निघायचं आहे का? बायकोची आठवण आली? तो म्हणतो, असं काही नाही आहे. तेवढ्यातच दामिनीचा पिऊन तिच्याकडे येतो आणि म्हणतो की ते दोघंजणं जे इथे घुसले होते ना ते बाहेर बसलेत. ती म्हणते, काय अजून? आणि ती वेळ बघते, घड्याळ बघते. तेव्हा ती त्याला म्हणते, ठीक आहे त्यांना आत पाठव. तो पिऊन बाहेर येतो आणि महिपतला सांगतो की मॅडमने तुम्हाला बोलवलं आहे. इथे महिपत खुश होतो आणि म्हणतो, नागराजला बघ, सांगितलं होतं ना तुला. आणि ते दोघंजणं आत येतात. आत येतात क्षणी महिपत दामिनीच्या पाया पडतो आणि म्हणतो, मला माफ करा जे मी मगाशी केलं त्याबद्दल. ती म्हणते, सगळं तुम्हाला केसबद्दल सांगायचं असेल तर उठा, नाहीतर तुम्ही सरळ निघून जा. तो उठतो आणि ते दोघं बसतात. दामिनी पण बसते. दामिनी म्हणते, आता सांगा काय केस आहे? तेव्हा इथे महिपत सांगत असतो, माझी मुलीला जेल झाला आहे आणि बाकीच्या गोष्टी नागराज सांगत असतो आणि ती फाईल पण देतो तिला आणि म्हणतो की ही वात्सल्य आश्रमाची केस आहे. ती नागराजला म्हणते, तुम्ही गप्पा बसा, तुम्हाला विचारलं आहे का? नाही ना? ती महिपतकडे बघते आणि म्हणते, तुम्ही बोला. आणि ती फाईल बघत असते. त्याच्यावरनं तिला कळतं की खून झाला आहे. ती महिपतला विचारते, काय खरंच खून केला आहे का? तेव्हा महिपत नागराजकडे बघतो. नागराज त्याला सांगतो, हो म्हणून सांग, इशाऱ्यानेच त्याला सांगतो. आणि महिपत म्हणतो, हो म्हणजे तो झाला आहे. आणि ती एकदम फाईलमध्ये बघते आणि म्हणते की अच्छा, अर्जुन सुभेदार, किल्लेदाराचा शिष्य, मजा येईल ह्याच्याबरोबर केस लढण्यासाठी. आणि ती महिपतला म्हणते, मी ही केस घेतली. महिपत आणि नागराज एकदम खुश होतात आणि आश्चर्याने बघायला लागतात. तेव्हा ती म्हणते, तुमच्यासाठी नाही, अर्जुन सुभेदाराच्या विरोधात उभं राहायचं आहे आणि खूप मजा येईल, इट विल बी अ फन. म्हणून तन्वी कल्पना आणि पूर्णा आजीला पोह्याची प्लेट घेऊन येते नाश्त्यासाठी. अगदी आदर्श सून असल्याचा अभिनय करत असते. कल्पना एक घास खाते आणि म्हणते, पूर्णा आई मीठ कमी आहे का असं वाटतंय? ती घेते आणि म्हणते, थोडंसं. तेवढ्यात तन्वी म्हणते, अहो तुम्ही बसा ना, मी आणते. आणि त्या दोघींना थोडंसं मीठ पेरतात त्याच्यावर आणि ते दोघीजणी खातात. आणि इथे कल्पना पूर्णा आईला विचारते, आज दुपारच्या जेवणात काय करायचं? तेव्हा फिरून फिरून गोडावरच येते पूर्णा आजी आणि म्हणते, मला ना साजूक तुपातला शिरा खायचा आहे. कल्पना म्हणते, काय बोलताय तुम्ही? तेव्हा इथे तन्वी लगेच मोठेपणा घ्यायला जाते आणि म्हणते, हो हो का, थोडासा का, तू पोट भरून खा. कल्पना तन्वीकडे बघते आणि म्हणते, अगं काय बोलतेस तू? तेव्हा ती म्हणते, आई काळजी कशाला करतेस? मी ना शिरा करीन, बनवीन साजूक तुपातला, पण तो शुगर फ्री असेल, त्यामुळे पूर्णा आजीला तो खाण्याने काहीच होणार नाही. आणि सगळेजणच खुश होतात. आणि तेवढ्यातच अर्जुन आणि सायली तिकडे येतात आणि हे सगळं बघत असतात. आणि इथे तन्वी मनात म्हणते, हे सारखं सारखं आउट हाऊसमध्ये काय करतात? काय येत केसबद्दल डिस्कस करतायत का? आणि तेवढ्यातच पूर्णा आजी आणि कल्पनाचं पण लक्ष
ह्यांच्याकडे जातं. सायली अर्जुनकडे बघते आणि इथे तन्वीची नाटकं सुरू असतात. तेवढ्यातच अर्जुनला फोन येतो आणि तो फोन चैतन्याचा असतो आणि तो सांगतो एक खूपच महत्त्वाची बातमी आहे. अर्जुन म्हणतो काय झालं? तेव्हा चैतन्य म्हणतो आता साक्षीचा वकील पवार नाही आहे, ॲडव्होकेट दामिनी देशमुख आहे. आणि हे ऐकून अर्जुन एकदम थक्क होतो आणि म्हणतो काय? तेव्हा चैतन्य म्हणतो हो ना, तिने वकील बदलला आहे. आणि तुला माहिती आहे ॲडव्होकेट दामिनी देशमुख कशी आहे? ती केस जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. इथे अर्जुन म्हणतो असं कसं झालं? ठीक आहे, काही हरकत नाही. आणि तो एकदम डचकलेला असतो. तो म्हणतो आपण नंतर बोलू आणि तो फोन ठेवतो. इथे सायली विचारते काय झालं? तेव्हा तो म्हणतो अहो आपल्या केसचं. आणि एकदम त्याला कळतं की तिकडे तन्वी आहे. तेव्हा तो म्हणतो सायलीला की चल आपण रूममध्ये जाऊन बोलूया. ते दोघंजणं रूममध्ये जातात आणि हे पूर्णा आजी, तन्वी आणि कल्पना बघतात. कल्पना पूर्णा आईला म्हणते चला मी तुमच्या रूममध्ये सोडते, तुमचं खाऊन झालं आहे ना? तेव्हा पूर्णा आजी म्हणते हो माझं झालं आहे चल. आणि त्या दोघीजणी तिथून निघतात. इकडे तन्वी विचार करते केसबद्दल काय बोलायचं आहे आणि काय अशी अपडेट आहे जे हे दोघं रूममध्ये गेलेत.